मित्रांनो सुप्रभात, गुड मॉर्निंग। आज आहे 13 डिसेंबरची मॉर्निंग। इकडनं आम्ही चेकआउट करणार आहे या सुंदर अशा प्रॉपर्टीमधून आणि आम्ही जाणार आहे आता लोंगेवाला बॉर्डरला। इकडनं लोंगेवाला बॉर्डर 100 किलोमीटर आहे आणि काल आपण जैसलमेरवरून इकडे आलो, इकडनं थार डेझर्ट बघितलं आणि फारच मजा केली। आता आपण जाणार आहे लोंगेवाला बॉर्डरला आणि लोंगेवाला बॉर्डरमध्ये काय काय आहे ते आपण बघूया आणि मग तिकडनं एक दिवसाचा स्टे घेतला आम्ही आजच्या रात्री इकडेच जैसलमेरमध्ये आणि मग उद्या आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशनला जाणार आहे। बघूया कुठे जातोय ते, अजून काय एकदम प्लॅनिंग नाही आहे, प्रिपरेशन नाही आहे। उद्याचं झाल्यावर तुम्हाला नक्की सांगेन। तर काही जैसलमेरला यायचं कसं, तर जैसलमेरला स्टेशन पण आहे, ट्रेनने पण तुम्ही येऊ शकतात आणि जैसलमेर एअरपोर्ट पण आहे। अहमदाबादवरून जैसलमेरला सारखे बसेस येतात। तर हे आहे जो पण ट्रान्सपोर्ट आहे जैसलमेरला यायचं। आणि जैसलमेरला आल्यानंतर तुम्हाला एक 1500च्या 2000च्या आसपास हॉटेल भेटून जाईल जैसलमेर सिटीमध्ये। आणि तुम्हाला जर इकडे स्टार डेझर्टमध्ये यायचं असेल, डेझर्ट सफारी आणि बाकी ॲक्टिव्हिटीज करायला, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये यांचा नंबर देईल, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात डायरेक्ट आणि जे काही पॅकेज वगैरे आहे ते तुम्ही बोलू शकतात। ओके, तर आम्ही आता इकडनं चेकआउट करतो आहे, बाईकवरती सामान लोड करतो आणि भेटूया आपण रोडवरती मोठ्या ब्लॉक सेटअपमध्ये।
गाईज आम्ही आता तनोट मातावरून निघतो आहे. तनोट माता हे मंदिर आहे आणि तनोट एक गाव आहे. तर इकडनं आम्ही आता निघतो आहे आणि लोंगेवालाला जातो आहे. तर आमच्याकडे ना पेट्रोल खूप कमी आहे. तुम्ही पण इकडे येणार ना, समजा बाईक घेऊन येणार तर तुम्हाला पेट्रोल कॅरी करायला लागणार. त्यांच्या गाडीचा ॲव्हरेज कमी आहे. इकडनं आता 80 किलोमीटरवरती पेट्रोल आहे, पण आमच्या गाड्या जाणार नाहीत. तर आम्ही अशावाला शॉपमधून पेट्रोल आता घेणार आहे, जे की 150 रुपये लिटरने पेट्रोल भेटतं आणि मग पुढे जाणार आहे. उंट बघा कसं उभं आहे. नहीं जाम. वेरी गुड. तुम क्या करते हो यहाँ पे? यहाँ पे ये मेरी फ्रेंड है, यहाँ पे रहते हैं. हाँ, अच्छा आपका शॉप है ये. बढ़िया है. फोटो ले लिया तुमने? बढ़िया है. फोटो खींची, फोटो बेटा चैनल हेलो हेलो हाय. शर्मा रहा है लड़का. खम्मा गणी हुक्म. हाँ, और रिप्लाई में क्या देने का? हाँ सर, सही है. ला फोन ला, मैं खड़े रहो बस. मेरे फोन कैमरा नहीं. चार फोन किधर? आपका फोन से. हाँ, मैं उसको उनको वीडियो में डालने बोल दूंगा. ला फोन. नहीं, मेरे को भेज दो फोटो. हाँ, तो वो वीडियो में देख लेना ना. हाँ तूने क्या कितने दिन हो गए आपको सब्सक्राइब किया वीडियो बनाने के सर? वीडियो बनाने के लिए कितना दिन हो गया? खड़े हो जाओ. कितने दिन हो गए कितने वीडियो बनाते बनाते? कितने दिन हो गए सर? बहुत दिन हो गए. लाइक आए? हाँ लाइक आए? हाँ. चला जा फोटो वोटो खींच ले. यूट्यूब पे आ जाएगा और चैनल सब्सक्राइब कर ले. हाँ. आईडी का नाम वो क्या है लिखा है? मोबाईल नाव करके दिखाया. इस फोटो ने. तर मित्रांनो, मी आता पोहोचलो आहे लोंगेवाला वॉर मेमोरियलला. तर आता आम्ही आतमध्ये जातो आहे, पण आम्हाला तिकडे शूटिंग करायला भेटेल असं वाटत नाही आहे. जर परमिशन भेटली तर मी ब्लॉगमध्ये दाखवीन. तर परमिशन नाही भेटली तर आपण बाहेरूनच बघूया. तर गाईज हे वॉर स्थळ आहे, म्हणजे जिकडे हे युद्ध झालेलं ते हे स्थळ आहे असे या लोकांनी इकडे सांगितलंय. हे सगळं बघून बॉर्डर पिक्चरची नक्की आठवण येईल तुम्हाला. हा पाकिस्तानी टँक आहे जो आपण जप्त केलेला. पाकिस्तानचे असे भरपूर टँक आपण जप्त केलेले त्या वॉरमध्ये, त्या युद्धामध्ये. अजून एक टँक दिसतोय इकडे, तोही पाकिस्तानचाच आहे. हे पूर्ण 1971 1971 मध्ये जे वॉर झालेलं त्याची संपूर्ण माहिती आहे.
मी जस्ट एक शूट करतो, तुम्ही स्टॉप करून याला वाचू शकतात. हे दुर्बिणस आहेत जे युद्धामध्ये यूज झालेले. हे तोफ सेना असते ते डायरेक्शन बघायला हे कंपासचा इस्तेमाल करतात, यूज करतात. ही आपल्या सैनिकांनी घातलेली टोपी आहे, हेल्मेट आहे त्यांचं. हे त्यावेळेचे इमेजेस आहेत. त्यावेळी जेव्हा आपण युद्ध जिंकलो तेव्हाचे हे काही इमेजेस आहेत. युद्धामध्ये ज्यांना महावीर चक्र, वीर चक्र आणि सेना मेडल भेटलेलं आहे त्यांचे सर्टिफिकेट्स इथे लावलेत. हा तेव्हाचा इलेक्ट्रिक लालटेन आहे. हा रेडिओ आहे. आणि देगची आहे, देगची. या युद्धामध्ये यूज झालेल्या गन आहेत ज्या इकडे म्युझियममध्ये या लोकांनी ठेवल्या आहेत. या मशीन गन आहेत ज्या त्या टायमाला यूज झालेल्या. याला चायनीज रायफल बोलतात. या आता म्युझियममध्ये काचेमध्ये या लोकांनी बंद करून ठेवले आहेत. हे रॉकेट लॉन्चर आहे. हे खांद्यावरती ठेवून ते लोक रॉकेट लॉन्च करायचे. आणि ही रायफल आहे. आणि ही मोर आहे. हे असे त्या लोकांनी स्टॅच्यू बनवून ठेवलेले आहेत. टू इंच मोटर. फार छान. हे आहेत आपले जवान. स्टॅच्यू बनवून ठेवला आहे. आणि हे काही बॉम्ब्स आहेत जे इकडे या लोकांनी, बॉम्बचे शेल्स आहेत म्हणजे तिकडे या लोकांनी जपणूक करून ठेवली आहे. अँटी टँक राउंड्स. हे टँक
माईन आहेत. या गोळ्या बंदुकीत घालतात, बंदुकीच्या गोळ्या. हे या लोकांनी असा एक प्रोजेक्ट बनवला आहे वॉरचा, की काय काय यूज झालेलं वॉरमध्ये, म्हणजे तुम्हाला पूर्ण म्युझियम बघून सुद्धा माहिती येईल. आरसीएलची आणि हे जे टँक्स आहेत ते. हे इथे या लोकांनी स्टोरेज बनवलेले आहे. हे असे बंकर्स आहेत इकडे. इकडे एक डॉक्युमेंटरी मूवी सुद्धा दाखवतात, ज्याचं तिकीट आहे 30 रुपये आणि 16 मिनिटाची ही मूवी आहे. हा पिक्चर आहे 16 मिनिटाचा. इकडे आता आम्ही आलोय, एक पिक्चर दाखवतात ते लोक, जो 16 मिनिटाचा आहे. आता आम्ही 16 मिनिटाचा शो बघून आलो. हा एक छोटासा व्हिडिओ आहे त्या लोकांनी जो क्रिएट केलेला. असं दाखवलं आहे की वॉर कसं झालेलं, वॉरच्या वेळी काय प्रॉब्लेम्स आलेले, काय चॅलेंजेस आलेले, आणि ते बघायसाठी हे 30 रुपयाचं तिकीट आपल्याला काढायला लागतं. प्रत्येक व्यक्तीला 30 रुपये, पर माणशी 30 रुपये, आणि 10 वर्षाच्या खालच्या मुलांना फ्री आहे. हा असा काही इकडचा एरिया आहे. आता आम्ही लोक तिकडे जाणार आहे. तिकडे एक त्या लोकांनी बंकर असं बनवलेलं आहे, की दाखवलं आहे की कसं वॉर टाईमला असं बंकर बनतं. तर गाईज मी आता या एरियापासून थोडंसं लांब आलेलो आहे, आणि इकडे या लोकांनी एक म्हणजे असा एक प्रोजेक्टच बनवलेला आहे, की एक बंकर बनवलं आहे आणि एक तोफ ठेवली आहे तिकडे. तिकडे सुद्धा एक टँक आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा, इकडे सुद्धा एक टँक आहे. असं म्हणजे यांनी असं दाखवलं की जिकडे जिकडे जे भेटलं, जे टँक्स भेटले, या संपूर्ण एरियाला या लोकांनी असं एक म्युझियम टाईपमध्ये असं कन्वर्ट केलेलं आहे. हा एक बंकर आहे. त्या लोकांनी असं लिहिलं की जगजीत सिंग
हे या बंकरमधून फायरिंग करत होते. हे बघा, हे या बंकरमधून फायरिंग करत होते. या लोकांनी एक सेक्शन कमांडर काय करतो. तुम्हाला स्नॅक्स वगैरे काय करायचं असेल ते इकडे BSFचं कॅन्टीन आहे. त्या कॅन्टीनमध्ये जाऊन तुम्ही काही पण खाऊ शकतात. आणि जर तुम्हाला बाहेर खायचं आहे तर एक असं स्टॉल आहे, एक अशी कार स्टॉल आहे, तर इकडे सुद्धा तुम्ही काही पण खाऊ शकतात. इथे खास करून मॅगी आणि पकोडेच भेटतात. आणि BSFचं कॅन्टीन त्या साईडला आहे, ज्या साईडला व्हिडिओ बघून आम्ही बाहेर आलेलो त्या साईडला कॅन्टीन आहे. कॅन्टीनमध्ये तुम्ही चहा नाश्ता वगैरे करू शकता. सर आ जाओ. ओके भैया, थैंक यू भैया, थैंक यू. ब्लॉगिंग आप लोग करते हो तो ब्लॉगिंग भी करो ना. थैंक यू. ब्लॉगिंग करते हैं क्या भैया? हाँ, यूट्यूब चैनल हम लोग सीजी से. तर गाईज आता या लोकांनी ओव्हरऑन फोटो व्हिडिओ सगळं काढून घेतलं आमच्याबरोबर. खूप वेळा असं झालेलं आहे जैसलमेरमध्ये सुद्धा आणि तनोट माताच्या इकडे सुद्धा भरपूर लोक येतात, आमच्यावर उभे राहतात, फोटो काढतात. त्याच्यात त्यांना थोडंसं आनंद होतो, मजा येते. थोडासा प्रॉब्लेम काय होतो, आपला टाईम जातो याच्यामध्ये. पण ठीक आहे, तेवढंच आम्हाला आवडतं. लोकांबरोबर बोलायला भेटतं, चांगल्या चांगल्या गोष्टी ते लोक पण सांगतात. थोडं आपल्याकडून नॉलेज पण घेतात ते लोक बाईकचं वगैरे. फार खुश होऊन जातात लोक. और ये लगा के रखा था बैरिकेड आगे. ठीक है, एक मिनट. गाइस आता आम्ही लोंगेवालावरून निघालो आहे आणि आता चाललो आहे आम्ही जैसलमेरमध्ये, जिकडे आम्ही हॉटेलची बुकिंग केलेली आहे. गाइस हे बघा, पेट्रोल येणं एकदम कमी आहे. एकच पॉईंट बाकी आहे पेट्रोलचा.
आणि 25-30 किलोमीटरपर्यंत अजून असाच रस्ता आहे, कोणच नाही आहे आणि पेट्रोल पंपसुद्धा नाही आहे, एक शॉपसुद्धा नाही आहे हेल्प मागायसाठी. एकदम रिअल ॲडव्हेंचर होत आहे आता तर. गाईज आता आम्ही जैसलमेरच्या पुढे एक गाव आहे, त्या गावामध्ये आहे आणि आम्ही जरा नाईट स्टे घेतला या गावामध्ये. आणि गाईज तुम्ही म्हणाल की पेट्रोल संपत होतं, पेट्रोल संपल्यानंतर मी ब्लॉग नाही करू शकलो. पेट्रोल ॲक्च्युली संपलं नाही, त्यावेळी गोप्रोची माझी मेमरी जी आहे ती फुल झाली आणि थांबायसाठी सुद्धा तिकडे काही व्यवस्था नव्हती. पूर्ण रोड सुमसाम होता आणि कोणी नव्हतं रोडवरती. त्यामुळे आत्ता मी डायरेक्ट इकडे पोचून हा ब्लॉग कंप्लीट करतो आहे. तर आपण आजच्या दिवसामध्ये भरपूर फिरलो, कालच्या दिवसात भरपूर फिरलो, सगळं तुम्ही ब्लॉग पूर्ण बघितला असेलच. आता मी तुमची रजा घेतो. या आजच्या दिवसाचा ब्लॉग आपण इथेच संपवूया, आजच्या दिवसाचा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.